पुढची बातमी पाहूया सोलापुरातनं। सोलापूरच्या बोरामणी गावातील ट्रिपल मर्डरनं सोलापूर हादरलाय। बोरामणी गावात आई आणि 2 मुलांवर तलवारीनं वार करण्यात आलेत। प्रॉपर्टीच्या वादातनं 3 जणांची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज समोर येतोय। गायत्री मस्के, प्रिया मस्के आणि शिवराय मस्के असं हत्या झालेल्या 3घांचं नाव आहे। मध्यरात्री 12च्या सुमारास अज्ञात व्यक्तीनं आई आणि 2 मुलांवर तलवारीनं वार केले। आई मुलीचा मृतदेह छतावर तर मुलाचा मृतदेह बैठकीच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात आढळलाय। सोलापूर तालुका पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालंय। पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जातोय। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे सध्या संपर्कात आहेत। सौरभ, ट्रिपल मर्डरनं खरं तर हादरल्याचं पाहायला मिळतंय सोलापूर तालुका, आणि या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडामोडी घडल्यात? पोलिसांनी कोणाला अटक केली आहे? तन्मय, हे प्रकरण जे आहे ते अत्यंत गंभीरच म्हणावं लागेल, कारण दक्षिण सोलापूर तालुक्यातील जे बोरामणी गाव आहे, कौटुंबिक जे की प्रॉपर्टीचा वाद आहे, या वादातून जे आहे ते ट्रिपल मर्डर झाल्याची जी आहे ती घटना समोर आलेली आहे। आणि या घटनेनं जे आहे ते संपूर्ण अख्खा सोलापूर जिल्हा हादरून निघालेला आहे। सध्या मी सिव्हिल हॉस्पिटल परिसरात आहे, आणि याच हॉस्पिटलच्या परिसरामध्ये जे आहेत त्या तिघांचे जे मृतदेह आहेत ते काही वेळात जे आहेत ते आणण्यात येणार आहेत। आणि ही प्रचंड अस्वस्थ करणारी घटना आहे, परंतु या घटनेमध्ये नेमके आरोपी कोण आहेत, या मर्डर नेमका कोणी केलेला आहे, याची जी प्राथमिक माहिती जी आहे ती अजूनपर्यंत तरी काय समोर येत नाही। परंतु या ट्रिपल मर्डरने जे आहे ते हा सोलापूर जिल्हा हादरून निघाल्याचं जे आहे ते समजून येतं। आणि प्राथमिक माहितीनुसार असा अंदाज लावला जातोय की हे जे मर्डर आहेत हे जे आहे ते कौटुंबिक जी प्रॉपर्टीचा वाद आहे, शेतीचा जो वाद आहे, या वादातून हे सगळे जे आहेत ते मर्डर झाल्याचं जे आहे ते दिसून येतं। आणि सोलापूर तालुका पोलीस स्टेशनचं जे पथक जे आहे ते घटनास्थळी काही वेळापूर्वी दाखल झालेलं आहे। आणि आता काही वेळातच जे मृतदेह आहेत त्यांचे जे परिवारातील सदस्य असतील, नातेवाईक असतील, ते सर्वजण जे आहेत ते आता सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात येतील काही वेळात। नक्कीच प्रॉपर्टीच्या वादातनं हे भयंकर कृत्य करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद सौरभ, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।